माफ करा. अजून पुढे तुम्हाला थोडं सांगत आहे. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसो स्वरूप. हे संकट मध्ये पवन कुमार आपण आनंद मंगल स्वरूपात आहात. हे देवराज आपण श्रीराम सीता लक्ष्मणा सहित माझ्या हृदयात राहावं हीच माझी इच्छा आहे. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. बोला पवन सुद्धा हनुमान महाराज की जय. बघा सज्जनो, राम नाम जपल्यामुळे भक्तांनो रामकृष्ण हरी जपा. पापाचा नाश होतो, अज्ञानाचा नाश होऊन अंधाराचा नाश होऊन प्रकाश जीवनात पडतो. हे पहा भाई भक्तांनो, 100 वेळा हनुमान चालीसा पाठ केल्याने तुमचे आधीचे भूतकाळाचे कर्म झाले असतील त्याचे पण दुःख नष्ट होतील. भूतकाळातले कर्म पिटल्यावरच परत चांगले कर्म करण्याचे ज्ञान मिळते व कर्म करताना आपला विचार करून करावे आणि चांगले कर्म केल्यामुळे आपल्याला सामर्थ्य मिळते. भक्तांनो, आपण कर्म केलेले कसे ओळखायचे? जर चांगले कर्म केले तर सुख समाधान लाभते, वाईट कर्म झाले तर दुःख लागते. केलेले कर्म फेडायचे अवघड आहेत. नीट विचार करून कर्म करावे. यापती रामचंद्र की जय हो. जय श्रीराम, जय हनुमान महाराज की जय हो. बघा सज्जनो, अशा पद्धतीने पुढे संदेश आहे.